जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत 26 जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सोलापूर शहरातील रिक्षा चालकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला। सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 25 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता समाज कल्याण हॉल, रंगभवन येथे आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे रिक्षा चालक सदस्यांसाठी हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सय्यद हे होते। आयुष इन्स्टिट्यूट फॉर ॲडिक्शन मॅनेजमेंट बार्शीचे डॉक्टर संदीप तामारे, डॉक्टर मृणालिनी मोरे आणि ॲडव्होकेट द्वारका देवळे यांनी उपस्थित रिक्षा चालकांना मार्गदर्शन केले। डॉक्टर संदीप तामारे यांनी आपल्या विनोदी शैलीतून व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले। आपण व्यसनमुक्त राहणार आहोतच, पण आनंदी आयुष्य जगण्याचे तंत्रही शिकून घेतले पाहिजे। रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पैसे घेताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला पाहायचा आहे। पैशाबरोबरच शुभ आशीर्वादही घ्यायचे आहेत। शिस्तीत आणि आनंदी जगा असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदीप शिंगे यांनी केले। अल्पोपहार आणि चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी संयुक्त महासंघाच्या सोलापूर शहरातील रिक्षा स्टॉपवरील पदाधिकाऱ्यांना संघाच्या पदनिवडीचे पत्र देण्यात आले। या कार्यक्रमात शहरातील मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते। व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी रिक्षा चालकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला।